हॅलो गाईज, आय एम पविता अँड वेलकम टू डे 21. आज आपण वडाच्या पारंब्यांचा रस असतो तो डोक्याला लावणार आहोत. एवढं नीट का बोलते मी? त्याच्यासाठी आपल्याला वडाच्या पारंब्यांची गरज लागणार आहे. ऑफकोर्स कॉमन सेन्स आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनतही लागणार आहे. येस, आय नो तुम्ही करणार आहात ते. एका जाड वडाच्या पारंब्यांचे बारीक तुकडे करायचे आणि ते एका दगडावर झरवायचे लाईक दिस. मला हे करायला 1 तास लागला. सिरियसली आय एम नॉट किडिंग. माझे हात एवढे दुखले ना, आय मीन कंटाळा आला मला, बट आय डोंट केअर. सो एका डिशीमध्ये काढून घेतल्यानंतर एक दुसरी डिश घ्यायची आणि त्याच्यात त्याचा रस पिळून घ्यायचा आणि हे आपल्या डोक्याला लावायचा आणि चांगला मसाज करायचा 10 मिनिटं. ये क्यूट बनने की नाकाम कोशिश करते हुए मैं, ऑफकोर्स येणार आहे तर थोड्या वेळाने आपल्या असली रूपातच. जी करता है कि उसे जान से मार दूं, पर खैर मार नहीं सकते. पर एक दिन ज़रूर आएगा जिस दिन मैं उसे अपनी बातों से मारूंगी. प्यारी तो मैं वैसे हूँ ही, उसे मारने के लिए मुझे इस छुरे की ज़रूरत तो नहीं है. बकचोदी खत्म हो गई. आता 10 मिनटं मसाज करून झाल्यानंतर आपण 1 किंवा 2 तास तसंच राहायचं आणि तुम्हाला जो शॅम्पू सूट होतो त्या शॅम्पूने आपले केस धुवायचे. आणि आज रात्री झोपताना आपण जे तेल केलं, जास्वंदाची पानं फुलं होती ते तेल घेऊन आपण आपल्या डोक्याला चांगला मसाज करायचा आहे 15-20 मिनिटं आणि केसांची वेणी बांधून झोपायचं आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.